हाय मित्रांनो, जातोय बारोंडाईच्या दर्शनासाठी आणि तुझं देऊल साजतय गुल्लाले डोंगरान ग. आणि पावसाची थोडीशी चाहूल लागलेली आहे, येईल की नाही असं झालंय. परंतु आपण तोपर्यंत पोहोचलोय मंदिरात. आई माऊलीची ही कृपा आहे, कारण आपण आधी मंदिरात पोहोचलो आणि पाऊस सुरू झाला. हॅलो मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी चाललो आहे आता वसई स्टेशनला. फायनली बस आली आहे, तर मी बसून घेतो आता. तर मित्रांनो, माझ्या मित्राचा आज कॉल आलेला मला. तर काहीच फिक्स, काहीच प्लॅन नव्हता. तर अचानक असा हा फिरण्याचा आज आमचा प्लॅन झाला. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर नक्की पहा शेवटपर्यंत. तर मित्रांनो, वसईवरून ट्रेन पकडली आणि आता मी पोचलो विरार स्टेशनला. तर मित्रांनो, आता जायला लागेल मला विरार ईस्टला. माझा मित्र माझी वाट बघतोय, तर चला पाहूया. हॅलो मित्रांनो, तर फायनली विरारला पोचलोय मी. हॅलो मित्रांनो, तर पाहू शकतात फायनली माझा फ्रेंड राज भेटलाय मला आता. तर आता मी दोघे सोबत चाललेत बारोंडा देवीचं दर्शन घ्यायला. दोघांचे दिसते पाठी दिसते तिकडे. तर मित्रांनो, आम्ही फर्स्ट टाइम चाललोय, आम्हाला काय माहिती नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आम्ही पण नक्की तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो विचारत. तर चला पाहूया. हॅलो मित्रांनो, तर पाहू शकतात आत्ता मी विरार ईस्टवरून रिक्षा पकडली आहे. ऑटो रिक्षा लागलेलेच असतात फुलपाड्यात जाण्यासाठी. तर मित्रांनो, फुलपाड्यात पोचलो आम्ही आणि इकडे बारोंडा देवी मंदिर असा हा बोर्ड लागलेला आहे. तर त्या दिशेने आम्ही आता जातोय मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला ट्रॅव्हलिंग किंवा ट्रॅकिंग किंवा नवनवीन ॲडव्हेंचर करायला आवडतं का? कमेंट करून नक्की सांगा. हाय मित्रांनो, जातोय बारोंडाईच्या दर्शनासाठी आणि तिथून आईची कृपा बघा. रस्ता माहीत नव्हता, एका मित्राला आपण रस्ता विचारला, परंतु त्या भावाने आपल्यासाठी आज थेट आम्हाला गाडीवर सोडण्याचा निर्णय घेतला. जातो ह्या आई बारोंडा देवी आईच्या दर्शनासाठी आणि नक्की छान वाटतंय. आईचं लक्ष आपल्याला प्रत्येकावर असतं. हॅलो मित्रांनो, तर फायनली आम्ही इकडे बारोंड्याला पोहोचलोय. पाहू शकतात खूप असा सुंदर असं वातावरण आहे. तर पाहू चला आता आपण वरती आईचं दर्शन घेऊया. तर पाहू शकता मित्रांनो, हिरवलगार असं नेचर आहे आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत त्याला चरीच्या पायऱ्या सांगतात. तर पाहू शकतात. हॅलो मित्रांनो, तर फायनली इकडे आता मी पोहोचलोय. मंदिर आहे इकडे जवळ आणि पाहू शकतात मंदिराच्या बाजूलाच असा धबधबा आहे. मस्त पाहायला पण सुंदर वाटतो धबधबा. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा बारोंड्याला व्हिजिट करा. विरारला आहे. पाहूया आपण मंदिर. हॅलो मित्रांनो, तर पाहू शकता तुम्ही बारोंडा देवी मंदिर मध्ये जाण्याच्या आधी हे रस्त्यात पहिलं देवस्थान मंदिर लागतं. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही सुंदर अशी रंगीबिरंगी मूर्तिकला आहे. सुंदर आहे, मनाला भावून घेणारं असं हे दृश्य आहे मित्रांनो. जाताना दरवाजा बंद करा. हा, तो पण बंद कर. ओके. हॅलो मित्रांनो, तर पाहू शकतात आमच्या पाठी मंदिर आहे. आता इकडे दर्शन घेतलंय, वरती सुद्धा मंदिर आहे. तर नक्की व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. चला या पाहूया आपण. चला तर मित्रांनो, अजून प्रवास संपला नाहीये. नाही तुझं देऊल साजतय गुल्लाले डोंगरान ग, गुल्लाले डोंगरान. पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान गाय तुझं देऊल साजतय गुल्लाले डोंगरान ग, गुल्लाले डोंगरान. पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान. तर मित्र हो, छान वाटतंय. हो, गाणं बोलायची इच्छा झाली खूप आज. सिंगर आहे आपल्या जोडीला आणि जर गाणं होत नाही असं तर भागच नाहीये, कारण सिंगर आल्यानंतर. आणि तुम्हाला माहितीये की मी कसा सिंगर आहे. तर काही शब्द चुकला असेल तर भूलचूक माफ. हे भूलचूक जाऊ दे मित्रांनो. पण अगदी पायथ्याशी आलोय, अगदी आपण जवळ आलोय मंदिराच्या, आई बारोंडा देवीच्या. आणि पावसाची थोडीशी चाहूल लागलेली आहे, येईल की नाही असं झालंय. परंतु आपण तोपर्यंत पोहोचलोय मंदिरात. आई माऊलीची ही कृपा आहे, कारण आपण आधी मंदिरात पोहोचलो आणि पाऊस सुरू झाला. तर मित्रांनो, पावसाचं वातावरण पूर्णतः सुरू झालं. पाऊस. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही जीवदानी आईसारखं दिसणारे हे दुसरं देवस्थान मंदिर. तर मित्रांनो, हेच ते बारोंडा देवी मंदिर पाहू शकतात. हॅलो मित्रांनो, तर आता बारोंडाईचं दर्शन घेतलंय आम्ही.
आता मी चाललोय वरती. वरचा नेचर पाहू त्याला आपण आता. ये ना राज, नाही एवढा पडत नाही पाणी ये. तर खूप असं सुंदर असं वातावरण आहे इकडे, खूप मस्त आहे. आता मी धावत जाते. राज सांभाळून सांभाळून राज. नाही दिसत ये ना, हे बघ एक नंबर एवढा आहे. पाहू शकतात इकडे आहे. चला या मित्रांनो पाहू वरचा सीन. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, खूप असं पाऊस पडलाय. तर मित्रांनो अशा जागेवर तुम्ही व्हिजिट करतात, कुठे फिरायला जातात डोंगराळ भागात, तर मित्रांनो सांभाळून, कारण पाय घसरून पडण्याची, हड्डी पसली तुटण्याची खेद आहे, संभावना आहे. तर मित्रांनो सतर्क राहा, सावधान राहा. बारोंडा डोंगरावरून पाहू शकतात मित्रांनो, पूर्णतः ही विरार एरिया दिसते. पाहू शकता मित्रांनो, झाडाझुडपांनी वेढलेला हा बारोंडा डोंगर. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा इकडे व्हिजिट करा, नक्कीच व्हिजिट करा. निसर्गाच्या हाकेला तुम्ही सुद्धा धावा आणि निसर्गाचा आस्वाद घ्या. मित्रांनो हे जे 2 देऊळ दिसतात ते मित्रांनो 3रं देवस्थान आहे. पाहू शकता मित्रांनो, वरचा जो डोंगर आहे त्याला बारोंडा डोंगर असं मानले जाते. तर मित्रांनो लोक अशी सांगतात की एकेकाली जीवदानी आई विरार डोंगरावरून रागावून ह्याच त्या बारोंडा डोंगरावरती येऊन कायमचीच बसली आणि इथेच राहिली. तर मित्रांनो अशी मान्यता आहे. हॅलो मित्रांनो, तर खूप असं अति सुंदर आहे, असं मनमोहक असं हे वातावरण आहे इकडूनचं नेचर. तर तुम्ही पण एकदा या, नक्कीच या बारोंडा देवीचं दर्शन करण्यासाठी. तर इकडे छोटासा झरणा सुद्धा आहे. तर खूप असं पाहण्यासारखी, खाली पण एक मंदिर आहे, इथे आहे, परत इकडे वरती पण आहे. तर खूप असं अति सुंदर असं पाहू शकतात. तर तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा. बाय. तर मित्रांनो आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.